मुंबईत घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण सध्या म्हाडाच्या घरांच्या किमती या गगनाला भिडल्या आहेत. तुमच्या बजेटमध्ये घर घ्यायचं असेल तर मुंबईच्या आउटसाइडला जावं लागत असल्याची ओरड ऐकायला मिळते. पण म्हाडाच्या लॉटरीतील घरांच्या किमती एवढ्या असतील तर सर्वसामान्यांचं घर घेण्याचं स्वप्न कसं काय पूर्ण होणार असा प्रश्न चर्चेत होता. मात्र आता मुंबईमध्ये आणि तेही तुमच्या बजेटमध्ये घर घेण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच नुकतीच एक घोषणा केली आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती आता 25% कमी झाल्यात. म्हाडाच्या मुंबईमधील घरांच्या किमतीत 10 ते 25% घट करण्यात आली आहे. तर 62 लाखांचं घर 50 लाखांत आणि 39 लाखांचं घर अवघ्या 29 लाखात मिळणार आहे. तसंच खासगी विकासकांकडून निर्माण केलेल्या 370 घरांची किंमत कमी होणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. त्यामुळे जे घर आधी 39 लाखाला मिळणार होते ते आता 29 लाखालाच मिळेल. म्हणजे चक्क 10 लाखांची सवलत मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हाडाच्या घरांच्या किमतीत घट करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना निवारा देणारा नेता म्हणून फडणवीसांना विशेष पसंती मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलंय की मुंबईकरांसाठी खुशखबर. सध्याच्या मुंबई लॉटरीसाठी घोषित किमतीवर म्हाडाच्या घरांच्या किमतीत कपात करण्यात आल्याची घोषणा करताना मला आनंद होतो आहे. हे फक्त कलम 33/5 आणि 33/7 अंतर्गत प्राप्त झालेल्या अतिरिक्त सदनिकांना लागू होणार आहे. मात्र सुधारित नियमानुसार सर्वांसाठी घरं आता अधिक परवडणारी बनणार आहेत. मुंबईतील घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर झाली आणि स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांनी घर घेण्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील मालाड, पवई, विक्रोळी, ताडदेव, वडाळा आणि गोरेगाव सारख्या आलिशान भागांमध्ये एकूण 2030 घरांची सोडत निघणार आहे. या घरांसाठी ज्यांनी अर्ज दाखल केलेत त्यांना आता या सोडतीची उत्सुकता लागून राहिली आहे.